हनुमानजींच्या या मंदिरात चमत्कार होतो। या मंदिरात दर्शन घेतल्याने भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात। या अतिथी भवनामध्ये भाविकांना मोफत राहण्याची सोय आहे। इथे दररोज लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी आलो आहे गुजरातच्या बोटाड जवळ स्थित असलेल्या सालंगपूर धाम मध्ये हनुमानजींचे दर्शन घेण्यासाठी। सालंगपूर धाम मध्ये येण्यासाठी सर्वात जवळचा रेल्वे स्टेशन बोटाड आहे। बोटाड जंक्शनवर आल्यानंतर इथे स्टेशनच्या बाहेरच रिक्षा स्टँड आहे। इथून सालंगपूर धाम मध्ये येण्यासाठी शेअरिंग व प्रायव्हेट रिक्षा मिळतात। शेअरिंग रिक्षाचं भाडं प्रति व्यक्ती 30 रुपये आहे, तर प्रायव्हेट रिक्षाचं भाडं 100 रुपये इतके आहे। स्टेशन पासून सालंगपूर धाम जवळपास 30 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर आता मी सालंगपूर धामच्या प्रवेशद्वारासमोर आलो आहे। या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर इथे समोरच हनुमानजींची 54 फूट उंच प्रतिमा आहे। या ठिकाणी आल्यानंतर इथे राहण्यासाठीची उत्तम सोय केलेली आहे। या ठिकाणी 2 अतिथी भवन आहेत। पहिला स्वामीनारायण अतिथी भवन व दुसरा कष्टभंजन देव अतिथी भवन, आणि या दोन्ही अतिथी भवनात तुम्ही फ्री मध्ये राहू शकता। इथे डोरमॅट्रीची सुविधा आहे, इथे तुम्ही मोफत राहू शकता। तसेच इथे फॅमिली हॉल सुद्धा आहेत, इथे सुद्धा तुम्ही फ्री मध्ये राहू शकता। त्याचसोबत इथे रूम सुद्धा आहेत ज्यांचे चार्ज नॉर्मल आहेत। इथे नॉन एसी रूमची प्राइस 850 रुपये आहे व एसी रूमची प्राइस 1500 रुपये आहे। तर मी येथे एकटाच आलो आहे, त्यामुळे मी इथल्या हॉल मध्ये राहण्याचे ठरवले। आणि जर तुमच्याजवळ काही किमती सामान असेल तर तुम्ही इथे लॉकर सुद्धा घेऊ शकता, ज्यासाठी तुमच्याकडून 100 रुपये घेतले जातात व चेकआउट केल्यानंतर ते 100 रुपये तुम्हाला परत दिले जातात। म्हणजे ती सुविधा सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये मिळते। तर इथल्या हॉल मध्ये जाऊन फ्रेश झाल्यानंतर आता मी कष्टभंजन देवाचे म्हणजे हनुमानजींचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे। मंदिरात दर्शनासाठी जाण्या अगोदर इथे बाहेर चप्पल स्टँड बनवलेला आहे, इथे तुम्ही मोफत तुमची चप्पल ठेवू शकता। या मंदिरात हनुमानजींना फूल हार वगैरे वाहिले जात नाहीत, इथे तुम्ही फक्त नारळ व पेड्यांचे प्रसाद हनुमानजींना वाहू शकता। तर मी इथे नारळ घेतलेले आहे आणि हा नारळ आपल्याला हनुमानजींना द्यायचा आहे आणि मग ते त्यांच्या हातातून आपल्याला प्रसाद देतील। असे मी का म्हणतो ते तुम्हाला पुढे समजेलच। तर हे आहे कष्टभंजन देवाचे मंदिर आणि हे मंदिर एवढं सुंदर आहे की मी शब्दात वर्णन करू शकत नाही। या मंदिरावर श्री कष्टभंजन देव सततचे असे लिहिलेले आहे, म्हणजेच हनुमानजी अजून देखील या भूतलावरती आहेत आणि याला कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाही। या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात, पण मंगळवार, शनिवार आणि पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरात भाविकांची भरपूर गर्दी असते। आणि गेल्याच वर्षी हनुमान जयंतीला मी या ठिकाणी आलो होतो, तेव्हा इथे जवळपास 2 लाख पेक्षा जास्त भाविक हनुमानजींचा जन्मोत्सव पाहण्यासाठी इथे आले होते। तर चला आता आपण ह्या मंदिरामध्ये जाऊन श्री कष्टभंजन देवाचे दर्शन घेऊया। आता मी हनुमानजींचे दर्शन घेतले आहे आणि तुम्हाला खरोखरच सांगतो, दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले। तर हे मंदिर जेवढं बाहेरून सुंदर आहे तेवढंच आतून सुद्धा सुंदर आहे। या मंदिरात हनुमानजींच्या पायाखाली त्रिरूपा शनिदेव आहेत आणि या मागची कथा अशी आहे की खूप वर्षापूर्वी या ठिकाणी शनिदेवाची वक्रदृष्टी होती, त्यामुळे येथील नागरिकांना खूप त्रास होत होता। तेव्हा येथील नागरिक हनुमानजींच्या शरणी गेले। जेव्हा ही गोष्ट शनिदेवाला समजली तेव्हा शनिदेव खूप घाबरले। त्यांनी त्यांच्या रक्षणासाठी स्त्री रूप धारण केले, कारण त्यांना असे वाटले की हनुमानजी ब्रह्मचारी आहेत आणि ते स्त्रीवरती हात उचलत नाहीत। पण हनुमानजींना त्यांची ही युक्ती समजली, तेव्हा त्यांनी स्त्री रूप धारण केलेल्या शनिदेवाला त्यांच्या पायाखाली दाबले व भक्तांना शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त केले। आणि तेव्हापासूनच भाविक शनिपीडेपासून मुक्त होण्यासाठी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात। आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हनुमानजींनी शनिदेवाला पायाखाली दाबलेले आहे। संकटमोचन हनुमानजींच्या या रूपाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचे सर्व दुःख, सर्व कष्ट दूर होतात। म्हणूनच त्यांना इथे श्री कष्टभंजन देव या रूपात पूजले जाते। या मंदिरात आरतीची वेळ सकाळी 5 वाजताची आहे व संध्याकाळची आरती इथे 6:45 ला चालू होते। या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता आपण जो हनुमानजींना नारळ वाहण्यासाठी नेला होता तो आता घेऊन आपल्याला या ठिकाणी यायचं आहे। इथे हनुमानजींची एक प्रतिमा आहे, ज्याच्या एका हातामध्ये नारळ टाकल्यानंतर दुसऱ्या हातातून आपल्याला प्रसाद स्वरूपात अर्धा नारळ मिळतो आणि हा प्रसाद घेतावेळी तुम्हाला असेच वाटेल की हनुमानजींनी साक्षात तुम्हाला प्रसाद दिलेला आहे।
ह्या प्रतिमेच्या बाजूलाच गंगाजलाचं काउंटर आहे. इथे फक्त 10 रुपयामध्ये गंगाजलाची बॉटल मिळते, जी तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. तर हा आहे या मंदिराचा दुसरा प्रवेशद्वार. तर आता मी या प्रवेशद्वारातून बाहेर चाललो आहे, कारण त्या साईडला श्री स्वामीनारायण मंदिर आहे. तर आता मी तिथे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. आणि ह्या ठिकाणी जे पण मंदिर आहेत ती सर्व व्हाईट कलरची व व्हाईट मार्बलची आहेत. तर हा आहे स्वामीनारायण मंदिर आणि हा मंदिर खूपच जास्त सुंदर आहे. या मंदिरात भाविकांना दुपारच्या वेळी उन्हाने पायाला चटके लागू नये म्हणून मंदिराच्या पायऱ्यावरती व्हाईट कलर लावलेला आहे, ज्याने उन्हात सुद्धा या पायऱ्या थंड लागतात. तर चला आता ह्या मंदिरात श्री स्वामीनारायणचे दर्शन घेऊया. या मंदिरातील सर्व देवांच्या प्रतिमा सुंदर अशा सजवलेल्या आहेत. या मंदिरावरून आपल्याला या मंदिर परिसरात असलेला संपूर्ण गार्डन दिसतो. आणि खरंच हा गार्डन खूपच सुंदर आहे. स्वामीनारायण मंदिरासमोरच प्रमुख स्वामी महाराज स्मृती मंदिर आहे. तर हा संपूर्ण मंदिर संगमरमरने बनवलेला असून या मंदिरावरती सुंदर असा कोरीव काम केलेला आहे. या मंदिराच्या आतमधील वातावरण एकदम शांत आहे. आणि हा मंदिर सकाळी जेवढा सुंदर दिसतो तेवढाच रात्री लाईट चालू झाल्यानंतर सुद्धा छान दिसतो. या मंदिर परिसरात आणखी काही मंदिर आहेत. आता मी तिथे दर्शन घेतो. येथील सर्व मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता मी गार्डन मध्ये बसून येथील सुंदर दृश्य पाहत आहे. तर आता मी परत अष्टभंजन धाम मध्ये आलो आहे आणि या ठिकाणी असलेल्या श्रीहरी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. या मंदिराचा दरवाजा लाकडी असून त्याच्यावरती सुंदर असे कोरीव काम केलेले आहे. आता दुपारचे 11 वाजलेले आहेत आणि इथे 11 वाजल्यापासूनच हा प्रसाद वितरित केला जातो. तर इथे भव्य असा कष्टभंजन देव भोजनालय बनवलेला आहे आणि या भोजनालयात एकाच वेळी 10,000 लोक महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात. इथे दुपारी 11 ते 1 व रात्री 7 ते 9 वाजता महाप्रसाद वितरित केला जातो आणि इथे येणारे सर्व भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. आणि भाविकांना पायऱ्या चढण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून ते एक्सेलेटर लावलेला आहे. चला आता मी पण इथे महाप्रसादाचा लाभ घेतो. अशा प्रकारे इथे बसण्याची सोय केलेली आहे आणि महाप्रसादात कढी, खिचडी, चपाती, 2 प्रकारच्या भाज्या व स्वीट मध्ये शिरा आहे. आणि हा प्रसाद तुम्ही जितका पाहिजे तितका घेऊ शकता, फक्त तुम्हाला इथे वेस्ट करायचा नाही आहे. आणि महाप्रसादाचा मेनू दररोज चेंज होत असतो. तर आता मी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि खरंच खूपच चविष्ट असे जेवण होते. ह्या ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी एक शॉप सुद्धा बनवलेला आहे. तर चला आता आपण तिथे जाऊन काय काय भेटते ते पाहूया. ह्या ठिकाणी कष्टभंजन देवाला वाहिलेले रक्षा कवच आहेत, जे तुम्हाला इथे कमी प्राइस मध्ये मिळतात. त्याचसोबत स्टोर मध्ये हनुमानजींच्या छोट्या छोट्या प्रतिमा, सुंदर अशा वस्तू आहेत. आता मी श्री नीलकंठ महादेव मंदिराजवळ आलो आहे आणि हे मंदिर अतिथी भवनाच्या जवळच आहे. हा मंदिर महादेवांना समर्पित असून या मंदिरात श्री नीलकंठ महादेवाचे सुंदर असे दर्शन होते.
आता मी हनुमानजींच्या 54 फूट उंच असलेल्या प्रतिमेजवळ आलो आहे आणि हनुमानजींची ही प्रतिमा धातूंपासून तयार केलेली आहे. तर आता मी अतिथी भवनातील माझ्या हॉलमध्ये विश्रांती करून हनुमानजींच्या संध्याकाळच्या आरतीमध्ये चाललो आहे. ही संध्याकाळी 6:45 वाजता चालू होते आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही इथे लवकरच या, कारण मंदिरात आरतीच्या वेळी खूपच गर्दी होते. तर चला आता पाहूया इथे हनुमानजींची कशा प्रकारे आरती होते. श्री सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। श्री स्वामी नारायण भगवान की जय। श्री लक्ष्मी नारायण देव की जय। श्री गोपीनाथ जी महाराज की जय। श्री कष्टभंजन देव की जय। आरती झालेली आहे आणि तुम्ही पाहिलीच असेल की इथे किती सुंदर अशी हनुमानजींची आरती होते. इथे आरतीच्या नंतर लगेच तुम्ही महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेऊ शकता. संध्याकाळी 7 वाजता येथील सर्व लाईट चालू होतात, ज्यानंतर हा मंदिर परिसर खूपच सुंदर दिसतो. चला आता मी तुम्हाला लाईट चालू झाल्यानंतरचा पूर्ण मंदिर परिसर व मंदिराच्या आतमधील दृश्य दाखवतो. तर हा संपूर्ण सारंगपूर धाम पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण 1 दिवस लागेल. तर तुम्ही सकाळी या ठिकाणी आले तर रात्रीचे 8 ते 9 वाजता परतीचा प्रवास करू शकता. तर हे होते गुजरातमध्ये स्थित असलेल्या सारंगपूर धामचे संपूर्ण दर्शन. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीराम, जय हनुमान.